माझ्या मिस्टरांचा अपघात कसा झाला, कुणी केला हे लवकरात लवकर शोधून काढा. हो मॅडम. मॅडम मला सांगा, तो सुहास कुठे आहे? म्हणजे हॉस्पिटल नंतर दिसलाच नाही, गायब झालाय. कमाल करताय तुम्ही. तुम्ही त्याला ताब्यात घेऊन चांगली चौकशी करायला हवी होती ना. हा बरं बरं मॅडम, मला सांगा, तुमचा अजून कोणावर संशय वगैरे आहे का? माझा कुणावरच विश्वास नाहीये, मग ते घरातले असोत किंवा बाहेरचे असोत. त्यामुळे तुम्ही कोणालाही सोडू नका, सगळ्यांची चौकशी करा. आई आई, मी तुम्हाला बोलली होती ना की माझी आई गायब झाली. यांना सांगा ना माझ्या आईला शोधायला. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माहितीये ज्या दिवशी बाबांना अटॅक झाला ना, त्या दिवसापासून माझी आई पण गायब आहे. हो, मी खूप ठिकाणी चौकशी केली, तिच्या मैत्रिणींना विचारलं, पण काहीच कळत नाही. मला खूप भीती वाटते. प्लीज प्लीज माझ्या आईला शोधा. इन्स्पेक्टर, ज्यांनी बाबांवर अटॅक केला त्यांनी माझ्या आईला काही केलं तर नसेल ना? मला जिच्याबद्दल शंका आहे तीच नेमकी गायब कशी झाली? इन्स्पेक्टर साहेब, मी 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 पोलीस स्टेशनला येते, रीतसर कंप्लेंट करते, जे काय फॉर्मॅलिटी मी पूर्ण करते, पण प्लीज माझ्या आईला शोधा. माझी आई नाही मिळाली ना तर तुम्ही ना तिची डेड बॉडी शोधा, पण प्लीज माझ्या आईला मला द्या. रागिणी, काय बोलतेस तू? डेड बॉडी काय? हे बघा इन्स्पेक्टर, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तो अपघात करणारा टेम्पो, सुहास आणि कामिनीला लवकरात लवकर शोधा. हो मॅम. बरं, मला एक काम आहे, ते करून मी डायरेक्ट ऑफिसला पोहोचते. तुम्ही पण पोहोचा. एक्सक्यूज मी. हॅलो. हा बोल. ऋषभाऊ, कमी खोयासारखी करायला राव. काय बी बडबडते. आबांग गेलं तर लय मोठा धक्का बसलाय तिला. तुम्हाला म्हणलेलं का नाही मी? अहो ती अजून पण तसंच म्हणायल्या, म्हणते मी परत मुंबईला जाणारच नाही. ऋषभाऊ, आता ते ऐकल तर फक्त तुमचंच. तुम्ही लवकरात लवकर इकडे आणि तिच्या संग बोला. अहो ऋषभाऊ, तुम्ही जेवण पाणी पण सोडलंय हो. तुम्ही या लवकर इकडे आणि तिला घेऊन जावं परत मुंबईला. डोंट वरी बन्या, मी करतो काहीतरी. तू तिची काळजी घे. हां ठीक आहे. अरे ऋषी, काही प्रॉब्लेम झालाय का? एनी प्रॉब्लेम? नाही, जरा पर्सनलच. पर्सनल म्हणजे कमळीच ना? हो, डोंट वरी, कामावर परिणाम नाही होणार माझ्या. ऋषी, तू अरे वेडा आहेस का? हे बघ, आजपर्यंत मी कधी तुला तुझ्या कामावरून काही बोललोय किंवा आईसारखं धारेवर धरलंय? काय झालंय मला नीट सांग. दादा, कमळी तिच्या गावी गेली आहे. जे आबा गेल्याचं तिला माहित नव्हतं ते अचानक कळल्यामुळे खूप शॉक बसलाय तिला. मला गावी जावं लागेल तिच्या. दादा, मला खूप काळजी वाटते तिची. अरे वा, ही तर माझ्यासाठी मोठी संधीच आहे. हे बघ ऋषी, मला जरी त्या कमळीचा कितीही राग येत असला तरी आत्ता तू तिच्यासोबत असणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. हे बघ, तू जा तिच्याकडे. अरे पण प्रेझेंटेशनचं काय? हे बघ, डोंट वरी, मी सगळं व्यवस्थित बघेन. आणि तसंही आपल्या कंपनीची पॉलिसीच आहे, तुम्हाला जर का काही स्ट्रेस असेल, काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ब्रेक घेऊ शकता. तू तर बॉस आहेस ना कंपनीचा. यू प्लीज गो अहेड. हा, फक्त जाताना प्रोजेक्टच्या सगळ्या फाईल्स मला देऊन जा. हो, मी आईला एकदा इन्फॉर्म करतो फक्त. अरे ऋषी, थांब, वेडा आहेस का तू? कसं आहे, आईला जर का तू कमळीबद्दल काही सांगितलंस तर ती उगाच तुझ्यावर अजून चिडेल. अरे आता 2-4 दिवस इथं राहा, मग परत मुंबईला जायचं. तुला आबांचं स्वप्न पुरं करायचं हाय. खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय. बाई, विद्यापीठात पहिली आली माझी लेक. अगं, तुला बघून गावच्या समद्या पोरी आता तुझ्याकडे बघून आशा लावून बसल्यात. आणि तू अशी उदास बसणार होय ग? तू उलट म्हणते असं आहे. मी जर मुंबईला जायचं खूळ डोसक्यात आणलंच नसतं तर कदाचित ते झालंच नसतं. अगं कमळे,
आता तुला कसं समजावू? एवढी शिकलेलं पोर तू, आता तुला मी शिकवायचं वय ग? खरं तुला एक सांगतो बघ, आयुष्य असंच असतंय ग कमळे. माणूस येतो, माणूस जातो, पिढ्यानपिढ्या निघून जातात. आपली स्वप्न दुसऱ्या पिढीच्या हातात देऊन जातात. ती आपण पुरी करायची बस. माणूस जातोय का कमळे, त्याचा विचार मरत नसतोय. त्याची शिकवण, त्याच्या आठवणी कायम आपल्या सोबत असतात. आपण त्यांना नुसते कवटाळून रडत बसायचं नसतंय, तर त्या आठवणींची ताकद बनवून लढायचं असतंय, जगायचं असतंय. कमळे, आपण नेहमी आयुष्यात पुढे जायला पाहिजे. आणि कोण म्हणतं आबा गेलं? मला तर ते अजून बी दिसत्यात. या घरात, रानात, गावातलं कुणी बी भेटलं आणि आबांबद्दल बोलायला लागलं ना, का त्यांच्या बोलण्यात मला आबा दिसत्यात. आपण कुठल्या बी अडचणीत सापडलो तर आपण आबांनी दिलेली शिकवण आठवतो का नाही? मग आबा कुठे गेलं? ते आपल्या मनात कायम आहेत. त्यांनी दिलेली शिकवण आपल्या सोबत आहे. आबा गेलं नाही, ते गेलं आपल्या आठवणीत, आपल्या जगण्यात, वागण्यात, आपल्या विचारात. आबा कायम आहेत. आपल्याला फक्त आता त्यांच्या आठवणी संग जगायला शिकायचंय.